नमस्कार. आज आपण एका खूपच खास पुस्तकाबद्दल बोलणार आहोत, उंबरठा आणि ती. ही गोष्ट आहे एका आजच्या काळातल्या स्त्रीची, जी तिच्या आयुष्यात येणारे ते अदृश्य अडथळे, ते उंबरठे कसे पार करते आणि स्वतःची एक वेगळी ओळख कशी निर्माण करते, हे यात खूप सुंदरपणे मांडलंय. चला तर मग सुरू करूया हा प्रवास. आणि बघा, पुस्तकाची सुरुवातच इतक्या जबरदस्त विचाराने होते. उंबरठा हा अडथळा नाही, तर एक आमंत्रण आहे स्वतःला सिद्ध करण्याचं. म्हणजे बघा, हे फक्त एक वाक्य नाहीये, हा या संपूर्ण कथेचा, त्या नायिकेच्या प्रवासाचा पाया आहे. विचार करण्याची पद्धतच बदलून टाकणारं वाक्य आहे. तर हे पुस्तक आणि आपलं आजचं हे विश्लेषण स्वरा नावाच्या मुख्य पात्राभोवती फिरतं आणि तिच्या आयुष्यात येणारे जे महत्त्वाचे उंबरठे आहेत, म्हणजे आव्हानं, त्याबद्दलच आपण बोलणार आहोत. पाहूया तरी ती हे सगळे उंबरठे कसे ओलांडते. आता उंबरठा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? दाराची चौकट, बरोबर? पण या पुस्तकातला उंबरठा फक्त तेवढाच नाहीये. तो एक विचार आहे, एक भावना आहे. समाजाच्या अपेक्षा, आपल्या घरातल्या परंपरा आणि मनातल्या भीती, या सगळ्यांनी मिळून बनलेली एक अदृश्य भिंत आहे ती. आणि हीच भिंत एका स्त्रीच्या आयुष्याचे दोन भाग करते, एक लग्नाआधीचा आणि एक लग्नानंतरचा. इथे बघा, उंबरठ्याच्या दोन्ही बाजूंचं जग किती वेगळं आहे. एका बाजूला आहे माहेर, जिथे स्वातंत्र्य आहे, स्वप्न बघण्याची मुभा आहे, स्वतःची एक ओळख आहे. आणि दुसऱ्या बाजूला आहे सासर, जिथे जबाबदाऱ्या आहेत, अपेक्षांचं ओझं आहे आणि सून किंवा पत्नी म्हणून एक ठरवून दिलेली भूमिका आहे. स्वराचा खरा संघर्ष आहे तो याच दोन जगात ताळमेळ घालण्याचा. तर मग स्वराच्या आयुष्यातला पहिला आणि कदाचित सगळ्यात मोठा संघर्ष कोणता होता? तो होता स्वतःची ओळख विरुद्ध इतरांच्या अपेक्षा. म्हणजे लग्नानंतर सासरी पाऊल ठेवल्या ठेवल्या तिच्यासमोर ही लढाई उभी राहिली. आणि तिची मनस्थिती तिच्याच शब्दात ऐका, उंबरठ्यावर उभी असताना मला त्या लाकडी चौकटीची भीती वाटत नव्हती, तर त्या चौकटीपलीकडे असलेल्या अपेक्षांच्या डोंगराची भीती वाटत होती. किती खरं आहे हे, नाही का? तिला त्या नवीन घराची भीती नव्हती, तर त्या घरात तिच्याकडून ज्या अपेक्षा ठेवल्या जाणार होत्या, त्या डोंगरा एवढ्या अपेक्षांची भीती होती. आणि घरात आल्यावर स्वागत कसं होतं? तर ती ह्या शब्दांनी, आमच्या घराची एक रीत आहे. इथे सुनांनी घराचा मान राखायचा असतो. मोठ्या आवाजात बोलणं किंवा बाहेरची मतं थेट मांडणं आपल्या पद्धतीत बसत नाही. म्हणजे बघा, सुरुवातीलाच तिला त्या पारंपरिक चौकटीत बसवण्याचा प्रयत्न सुरू झाला. तिच्या स्वातंत्र्यावर, तिच्या विचारांवर आलेले हे पहिलेच निर्बंध होते. पण अशा वेळी तिला साथ मिळते तिच्या आईची, ललिताची. ती पत्रातून तिला एक खूप मोलाचा सल्ला देते. ती म्हणते, सासरच्यांना प्रेमाने जिंक, पण स्वतःचा स्वाभिमान गमावून नाही. घर उभं करताना स्वतःचं आकाश विसरायचं नसतं. हा सल्ला तिला फक्त धीरच नाही देत, तर स्वाभिमान जपून नाती कशी सांभाळायची याचा एक मार्ग दाखवतो. आता वळूया स्वराच्या आयुष्यातल्या दुसऱ्या मोठ्या उंबरठ्याकडे. हा उंबरठा आहे मदर गिल्टचा. म्हणजे काय? तर नोकरी करणारी आई म्हणून मनात येणारा तो अपराधीपणा. करिअर आणि मुलाचं संगोपन या दोन जबाबदाऱ्यांमध्ये होणारी तिची ओढाताण. जरा विचार करा तिच्या रोजच्या दिवसाचा. एका बाजूला ऑफिसची डेडलाईन आहे, स्वतःची प्रोफेशनल ओळख जपण्याची धडपड आहे, तर दुसऱ्या बाजूला घरचा टिफिन, मुलाचा संगोपन आणि एक चांगली आई बनण्याची जबाबदारी आहे. ही तारेवरची कसरत तिला रोज करावी लागते. आणि ह्यात भर पडते ती समाजाच्या टोमण्यांची. जेव्हा ती तिच्या मुलीला पाळणाघरात ठेवायचा निर्णय घेते, तेव्हा आजूबाजूची लोकं काय म्हणतात? काय ग बाई, आजकालच्या पोरी पैशासाठी पोटच्या गोळ्याला पाळणाघरात टाकायला निघाल्यात. हा जो अपराधीपणा आहे ना, तो तिचा स्वतःचा नसतो, तो समाजाने तिच्यावर लादलेला असतो. आणि अशा वेळी पुन्हा एकदा तिची आई ललिता तिला एक पूर्णपणे वेगळा दृष्टिकोन देते. ती पत्रातून समजावते, तुझी स्वप्न अडथळा नाहीत, उलट ती तुझ्या मुलीला खंबीर व्हायला शिकवतील. तू तिची रोल मॉडेल बनते आहेस. म्हणजे बघा, जी गोष्ट तिला अपराधीपणा वाटत होती, त्याच गोष्टीला तिच्या आईने तिची ताकद बनवलं. स्वराचा तिसरा संघर्ष हा समाजाशी किंवा सासरच्यांशी नाहीये, तर तो आहे तिच्या अगदी जवळच्या व्यक्तीसोबत, तिच्या नवऱ्यासोबत. हा संघर्ष आहे एका अशा जोडीदारासोबत जो वाद नको म्हणून शांत बसतो, पण त्याचं ते गप्प बसणंच नात्यात एक मोठी पोकळी निर्माण करतं. स्वराची घुसमट तिच्या शब्दांतून अगदी स्पष्ट दिसते.
ती म्हणते, जेव्हा घरातील मंडळी मला त्यांच्या जुन्या चौकटीत बसवण्याचा प्रयत्न करतात तेव्हा राशचं मौन मला मूक संमती असल्यासारखं वाटतं. मला वाटतं मी एकटीच लढते. म्हणजे बघा, तिला विरोधापेक्षाही नवऱ्याचीही तटस्थता जास्त खातीये. तिला वाटतंय की या लढाईत ती पूर्णपणे एकटी आहे. आणि इथेही तिची आई तिला एक वेगळा मार्ग दाखवते. ती राजला दोष देत नाही, तर त्याच्या स्वभावाचं विश्लेषण करते. ती म्हणते, तो वाईट नाहीये, पण त्याला संघर्षाची भीती वाटते. तुला हळूहळू संवादाने त्याला सहप्रवासी कसं बनवायचं हे शिकवावं लागेल. किती सुंदर सल्ला आहे हा. भांडण करण्याऐवजी संवाद साधून त्याला आपला सहप्रवासी बनव. तर मग ह्या सगळ्या संघर्षांवर मात करण्यासाठी स्वराला तिच्या आईच्या पत्रांमधून नेमकं काय मिळालं? कोणतं तत्वज्ञान मिळालं? हेच या पुस्तकाचं सार आहे. तिच्या प्रवासाचा आधार आहे. थोडक्यात सांगायचं तर ही 5 सूत्रं आहेत. पहिलं, भांडू नका, संवाद साधा. दुसरं, स्वाभिमान सगळ्यात महत्वाचा, त्यात कोणतीही तडजोड नाही. तिसरं, तुमचं शिक्षण तुमची ताकद आहे, त्याला कधीच विसरू नका. चौथं, सुपरवुमन नाही, हॅपी वुमन बना, स्वतःच्या आनंदाला प्राधान्य द्या. आणि पाचवं, आणि हे खूप महत्वाचं आहे, पत्नी, सून, आई ह्या सगळ्या भूमिकांच्या पलीकडे जाऊन स्वतःची एक वेगळी ओळख जपा. कारण मुलं मोठी झाल्यावर, जबाबदाऱ्या कमी झाल्यावर जे रिकामं घर वाटतं, तो एकटेपणा जाणू नये यासाठी स्वतःचे छंद, स्वतःचं जग असणं खूप गरजेचं आहे. याच 5 विचारांनी स्वराला प्रत्येक उंबरठा पार करायला बळ दिलं. आणि शेवटी लेखिका एक प्रश्न विचारते. खरं तर हा प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी आहे. आपल्या आयुष्यातला असा एखादा अडथळा, असा एखादा उंबरठा संवादाने दूर करण्याचं धाडस आपल्याला या कथेतून मिळालं का? जर याचं उत्तर हो असेल तर या पुस्तकाचं खरं सार्थक झालं. खरंच विचार करायला लावणारा प्रश्न आहे हा, नाही का?